नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, पुणेकरांचं आणि बाहेरून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांचं स्वप्न असलेला पुणे रिंग रोड आता खऱ्या अर्थाने आकार घेताना दिसतोय. या महाकाय प्रकल्पाचे दोन प्रमुख भाग आहेत, पूर्व आणि पश्चिम. आणि आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पॅकेज W5 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, यामध्ये कोणकोणती गावे येतात आणि सध्या ग्राउंडवर प्रत्यक्ष कामाची स्थिती काय आहे, या सर्व प्रश्न उत्तरे आजच्या आपल्या या ड्रोनच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला डिटेल माहिती सगळी W5ची मिळून जाईल. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला डेली अपडेट तुमच्यापर्यंत मिळून जातील. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, आपण W5च्या पॅकेजला आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता. ह्या ठिकाणावरूनच आता W4चं पॅकेज इथं पाठीमागं हे W4चं मागं पॅकेज आहे. आणि हे पॅकेज या ठिकाणावरून आता मी ज्या ठिकाणी उभा आहे, जे माझ्या पाठीमागं बघू शकता, GR इन्फ्रा या कंपनीकडे हे काम मिळालेलं आहे W5चं. आणि W5चं W4 म्हणजे वेस्ट भागामधले जे कामं आहेत, तर फारच वेगाने असे कामं इकडं चालू आहेत. आणि इथून W5चं पॅकेज चालू होतं. W5चं पॅकेज आपण सगळं डिटेल माहिती आपण ड्रोनचं फुटेज पण आपण टाकणार आहे. तुम्ही ड्रोनचं फुटेज पहा, काम कशा प्रकारे चालू आहे. खूपच वेगाने असे कामं चालू आहेत. आपण जे वेस्ट भागामधले आपण जे व्हिडिओ टाकणार आहोत किंवा जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. आणि खूपच जे आपण साईटवर म्हणजे आपण डेली दर महिन्याला आपण साईटवर येतो आहेच. आणि आल्यानंतर आपण जे फुटेज घेतो आहे हे तुमच्यापर्यंत फक्त जे पुण्याच्या ट्रॅफिकला कंटाळलेले जे लोक आहेत, म्हणजे रिंग रोड झाल्यानंतर त्याचा फायदा काय होऊ शकतो हे रिंग रोड झाल्यानंतरच ह्या गोष्टी कळू शकतात. मित्रांनो, ते तुम्ही बघू शकता ह्या कंपनीकडं आता इथून W4चं पॅकेज आता हे इथून पुढे इकडं W4चं पॅकेज आहे. म्हणजे हे W4चं पॅकेज या ठिकाणी संपतं आणि या ठिकाणावरून तिथून हे पुढून आता जी बोलेरो गाडी आलेली आहे या ठिकाणावरून असंच इकडं W5चं पॅकेज चालू होतं. बघू शकता तुम्ही, ते चायनीज 55+500 आहे. इथून स्टार्ट होतं. ते 64,841 ते एंड होता. म्हणजे तालुका हवेली आणि भोर म्हणजे ह्याच्यामध्ये हे मोडलं जातं. ह्या तालुक्यामध्ये W5चं पॅकेज हे मोडलं जातं. जे आपण जे शिवापूर वगैरे आहे, शिवरे गाव आहे, तर या ठिकाणीकडे हा सरळ असाच. आणि बघू शकता हे सगळं ब्रिजचं वगैरे आपण ड्रोनचे पण व्हिडिओ टाकणार आहेत मध्ये, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काम कशा प्रकारे चालू आहे. इकडं बघू शकता, इकडं W4चं पॅकेज इथं संपतं, W5चं पॅकेज इथून चालू होतं. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुणे रिंग रोडचा अत्यंत महत्त्वाचा पॅकेज W5, जिथे राटोडे असेल, कोंडणपूर असेल आणि रांजणेगाव असेल, या परिसरात तुम्ही बघू शकता. आणि आपल्या ड्रोनच्या व्हिडिओमधून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी टनेलचे काम तुम्ही बघू शकता कशा प्रकारे चालू आहे. आणि हे W4मध्ये हे टनेलचे कामं, हे पॅकेज W4चं काम आहे. आणि यामध्ये बघू शकता तुम्ही काम कशा प्रकारे चालू आहे. खूपच पॅकेज W5चं काम जोरात चालू आहे. आणि मित्रांनो, आपण आता रहाटवडे या गावाच्या ठिकाणी आहे. आणि हे बघू शकता, असा भव्य असा हा अंडरपास देण्यात आलेला आहे. या ठिकाणी ब्रिजचंही काम चालू आहे. आणि मित्रांनो, आपण पुणे रिंग रोडला जे लेटेस्ट जे ग्राउंड अपडेट आहे, ड्रोनची व्हिडिओग्राफी असेल किंवा कामाची सध्याची स्थिती काय आहे, हे आपण
ड्रोनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. आणि मित्रांनो, आता याचा उद्देश शहरातील ट्रॅफिक कमी करणे आणि आता पुण्याला जोडणारे जे गावं आहेत, तर मित्रांनो, मुंबई असेल, सोलापूर आहे, सातारा असेल किंवा अहिल्यानगर हवे आहे, नाशिक हवे आहे, तळेगाव चाकण MIDC आहे, हिंजवडी IT पार्क आहे. या ठिकाणी हा रस्ता खूप झाल्यानंतर खूप महत्त्वाचा असं ठरणार आहे. हे पाहू शकता मित्रांनो, हा अंडरपास फार मोठा या ठिकाणी काम चालू आहे. तर तुम्हाला आपल्या ड्रोन व्हिडिओमध्ये तुम्हाला रस्ता रुंदीकरण दिसतंय, भराव टाकण्याचं दिसतंय, साईडचं कटिंग दिसतंय, आरसीसी स्ट्रक्चरचे काम दिसतंय, साईडच्या ऑल आहेत, ऑलचंही काम चालू आहे. RCC रिटेनिंगचं वॉल असेल. आता ही पाहू शकता. आता या ठिकाणी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये फक्त पिलरची कामं चालू होती. आता गर्डर पण बसवण्याचं काम चालू झालेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही, ड्रोनच्या माध्यमातून कामाची काय स्थिती चालू आहे, काय अपडेट आहे. मित्रांनो, पॅकेज W5 हे पुणे पश्चिम रिंग रोडचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तर सुरुवात ह्याची कल्याण गावापासून चालू होती, ते राहतवडे आहे. आता हे हवेलीमध्ये येतं. आणि मित्रांनो, आपलं W5चं काम हे 55,500 म्हणजे चायनीज नंबर आहे. ते 64,881 किमी ह्या इथपर्यंत संपलेलं चायनीज नंबर आहे. तर एकूण सुमारे त्याची लांबी हे 9.5 किलोमीटर आहे. आणि मित्रांनो, आता हे पॅकेज प्रामुख्याने हवेली आणि भोर या 2 तालुक्यामधून जाते. आणि मित्रांनो, या पॅकेजचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे W4 कडून आलेला रस्ता हा या पॅकेजमधून पुढे सरकत आपला सातारा महामार्ग आहे, म्हणजे NH4, जे शिवापूरच्या पुढे, शिवरे गावाच्या पुढे हा रस्ता, शिवरे गावातून पुढे NH4ला हा रस्ता मिळला जातो मित्रांनो. आणि या ठिकाणी NH4ला इंटरचेंज हा देण्यात येणार आहे, जेणेकरून जी वाहतूक आहे जी वर चढू शकते आणि खाली उतारू शकते इंटरचेंजवरून. मित्रांनो, हे पहा, हे W5चं इथं बेस कॅम्प आहे. या ठिकाणीच जी गर्डरची कामं असतील तर या ठिकाणी बनवले जातात. आणि तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे काम चालू आहे. डंपर असतील, JCB असतील, मशिनरी, तर ह्याचं काम कशा प्रकारे चालू आहे हे तुम्ही पाहू शकता. रोड लेवलिंगचं काम आहे, हे खूप वेगाने चालू झालेलं आहे. W5चे पॅकेज म्हणजे पश्चिम भागामधील जी सगळी पॅकेज आहेत हे फार वेगाने असे चालू आहे. आता मित्रांनो, आपण आता हे कुठल्या गावातून जातं हे पण आपण जाणून घेऊया. कल्याण गाव आहे, राहटवडे गाव आहे, रांजणी गाव आहे, कुसगाव आहे, खोपी गाव आहे, कांजळे गाव आहे आणि शिवरे गाव आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पण काम तुम्ही पाहू शकता. साईडची जी वॉल आहे त्याचंही काम चालू आहे. आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे की हा 6 लेनचा रस्ता आहे आणि ॲक्सेस कंट्रोल असा असेल. आता मित्रांनो, ह्याची रुंदी 110 मीटर आहे
आणि वेगमर्यादा ताशी 120 किमी वेगाने या रोडवर गाड्या धावू शकतात. हे बघू शकता सगळ्या मशिनरी वगैरे रोडवर चालू आहेत. आमचा बेस कॅम्प आहे W5चा. आता पॅकेज W5 मध्ये आता छोटे पूल असतील, मेजर ब्रिज आहेत आणि काही ठिकाणी जे मोऱ्याचे काम पण सुरू झालेले आहे. आणि मित्रांनो, हा डोंगराळ भाग असल्यामुळे काही ठिकाणी कटिंगचे पण काम जोरात चालू आहे. मित्रांनो, हा रिंग रोड 2028 पर्यंत हा पूर्ण होऊ शकतो. आणि या भागामध्ये रिअल इस्टेट असेल तर रिअल इस्टेटचे पण भाव हे गगनाला भिडू शकतील. जमिनीचे भाव पण खूप वाढू शकतात. तेथील शेतकऱ्यांना, तेथील गावकरी असेल ह्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो रिंग रोडचा. आता खेड शिवापूर आहे आणि आजूबाजूच्या परिसरात लॉजिस्टिकचे पार्क आहेत किंवा नवीन निवासी प्रकल्प येण्याची पण दाट शक्यता आहे. आपण आता रांजणी गावाच्या जवळ आहे. या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता पिलरची कामं कशा प्रकारे चालू आहे. ड्रोनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं काम चालू आहे, जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की काम किती चालू आहे. मित्रांनो, पॅकेज W5 मध्ये कामाचा वेग असेल तर हा फार वेगवान असा आपल्याला दिसत आहे. मशिनरी पण तुम्ही पाहत आहे की फुल काम चालू आहे साईटवरती. आणि मॅनपॉवरचं पण तुम्ही पाहताय तर कुठेही मॅनपॉवर या ठिकाणी कमी दिसत नाही. काम जोरातच चालू आहे. डिले तर सध्या नाही, कुठं दिसत नाही. आणि असाच जर वेग राहिला तर काम खूप जोरात आणि 2028च्या आतच हे काम पूर्ण होऊ शकतं. या ठिकाणी सध्या पिलरचे कामं चालू आहेत. रांजणी गावाच्या जवळ आहे आपण. भविष्यात पुण्याचा ट्रॅफिकचा प्रेशर पूर्णपणे हा रिंग रोड झाल्यानंतर बदलणार आहे. तर मित्रांनो, हे होते पुणे रिंग रोड पॅकेज W5चं लेटेस्ट अपडेट. तुम्हाला या प्रकल्पाबद्दल काय वाटते? तुमच्या गावातून हा रस्ता जाणार आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया आपण नवीन पॅकेजच्या आणि नवीन पॅकेजमध्ये. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.